नमस्कार, सारिका किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. त्यासाठी मी बासमती तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ स्वच्छ धुवून 15-20 मिनिटं भिजत घातलेले आहेत आणि आता चाळणीमध्ये ठेवत आहे. पाणी निथळायला चाळणीमध्ये ठेवत आहे. आपण एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. यामध्ये 1 चम्मच मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. 2 स्टार फूल, दालचिनी, 5 ते 6 लवंग, 2 ते 3 इलायची, तमालपत्र, कढीपत्ता, अर्धी वाटी शेंगदाणे, थोडे आता आपण यामध्ये कांदा लसूण पेस्ट घालूया. कांदा, एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. थोडे हलवून आता आपण यामध्ये कांदा लसूण पेस्ट अर्धा चम्मच घालणार आहोत. 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मिरची पावडर. मिरची पावडर आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता. अर्धा चम्मच हळद पावडर, आता आपण यामध्ये भाज्या घालणार आहोत. गाजर, चवळी, फ्लावर, बटाटा. फ्लावर मी गरम पाण्यामध्ये घालून 5 मिनिटं शिजवून घेतलेले आहे. त्यामधील अळ्या निघून जातात. ह्या भाज्या मी 5 ते 10 मिनिटे हलवून घेतल्या आहेत. अडीच वाट्या तांदूळासाठी 2 लोटे पाणी घालणार आहोत. दीड चम्मच मीठ घालणार आहोत. आता याला छान उकळी येऊ द्यायची, नंतर तांदूळ घालायचे.
याला आता उकळी आलेली आहे. आपण यामध्ये भिजत घातलेले तांदूळ घालणार आहोत. तांदूळ कोणतेही चालतात, रेशमचे, बासमती, इंद्रायणी कोणते पण चालतात. दहा ते 15 मिनिटं शिजू द्यायचे. 10 ते 15 मिनिटात आपला व्हेज पुलाव शिजलेला आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घालूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.